खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये देवनगरी ही खऱ्या अर्थाने दोन पद्धतीने पावन आणि पुण्यभूमी, ज्या मातीमध्ये जगाला क्षमा, शांती आणि करुणेचा विचार देणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या मातीमध्ये जन्माला आले. आणि ह्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याजवळील शिवनेरी किल्ल्यावरती जन्माला आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने देवनगरी दोन पद्धतीने पावन आणि पुण्यवान भूमी म्हणून ओळखली जाते. प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णु विश्व वंदिता, प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णु विश्व वंदिता, शाह सुनो शिवसुषा मुद्रा भद्राय राजते. ही स्वराज्याची राजमुद्रा निर्माण करणारे स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्या मातेने आपला मोठा मुलगा या स्वराज्यासाठी खर्च केला तो संभाजी राजा. खऱ्या अर्थाने पहिला मुलगा स्वराज्यासाठी खर्च केला असतानाही दुसरा मुलगा स्वराज्यासाठी निर्माण केला त्या राजमाता जिजाऊ मासाहेब, ज्या शूरवीरानं आपल्या मातेने पाहिलेलं स्वप्न, देखणं स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरवलं ते रयतेचे राजे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या शूरवीरानं हे देखणं स्वराज्य आपल्या खांद्यावरती लिहिल्या पेललं आणि अटके पार पोहोचवलं ते युगपुरुष स्वराज्याचे युवराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. या चारही महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये अनेक पद्धतीची सरदार घराणे होती. मुधोळचे घोरपडे घराणे असेल, वेरूळचे भोसले घराणे असेल, फलटणचे निंबाळकर घराणे असेल आणि सिंदखेडचे जाधव घराणे असेल, ही वेगवेगळी घराणे. परंतु या घराण्यामध्ये कायम एकमेकांबद्दल हाईडवेअर, एकमेकांबद्दल कायमच भांडणं. परंतु ही घराणे एकत्र कधीच आली नाही. आणि ही घराणे एकत्र न आल्यामुळे विजापूरची आदिलशाही असेल किंवा अहिल्यानगरची निजामशाही असेल, यांनी सर्वांनीच मराठी सरदाराचा वापर केला आणि हेच मराठी सरदार मराठी मुलकाच्या विरोधात काम करू लागले. शहाजीराजे भोसले यांना नेहमी वाटायचं माझ्या रयतेचं स्वराज्य निर्माण व्हावं, परंतु काही कारणांमुळे त्यांना ते करता आलं नाही. राजमाता जिजाऊ कायम शहाजीराजांना सांगायच्या, महाराज आपण ही मोगलांची चाकरी करताय, ही माझ्याच्याने पावत नाही. परंतु आपला नाईलाज असेल, परंतु माझ्या पोटी मी असा एक महापुरुष जन्माला घालेल की जो महापुरुष या रेतेचं डोळं, या रेतेच्या डोळ्यातील आसरू पुसल्याशिवाय राहणार नाही. आणि अखेर तो दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर एका शिवसूर्याचा जन्म झाला. आणि शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला म्हणून या बालकाचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे होत गेले. आऊसाहेबांनी त्यांना सांगितलं, शिवबा या राज्यामध्ये जर तुला जगायचं असेल तर आपल्या घरी 2 टाइमच काय तू पाहिजे तेवढं तुला खाऊन पिऊन सुखी समाधानी राहशील, परंतु आपल्याला फक्त आपल्या स्वतःच्या घराचा संस्कार करायचा नाही, तर तुला या पूर्ण महाराष्ट्राचा संस्कार करायचा आहे, महाराष्ट्राचा संस्कार करायचा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंच्या तालमीत तयार झाले. आणि खऱ्या अर्थाने ज्या बालकाला आपल्या मातेला आणि आपल्या मातेला बसणाऱ्या चटक्याची जाणीव असते, तो बालक नक्कीच आपल्या मातेसाठी आणि आपल्या मातेसाठी नक्कीच काहीतरी विशाल असा पराक्रम करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका गावामध्ये एक मुलगा आणि एक त्याची आई राहत होते. वडील लहानपणीच मरण पावले. ती एक माऊली आपल्या लहानशा मुलाला काबड कष्ट करून त्याचं पालन पोषण करत होते. एके दिवशी त्या गावाची जत्रा आली. त्यावेळेस त्या मुलाने आपल्या आईला सांगितलं, आई 2 दिवसांनी आपल्या गावची जत्रा आहे, मला जत्रेला जायचंय. आई म्हणली, हो बाळा जा तू जत्रेला. परंतु आईला प्रश्न पडला, आपण तो खूप गरीब, हा माझा मुलगा जत्रेला जाईल, जत्रेमध्ये खेळणी पाहिल, जत्रेमध्ये खाऊ पाहिल, जत्रेमध्ये जिलेबी पाहिल, जत्रेमध्ये खेळणी पाहिल, त्याला घ्यावीशी वाटेल, त्यासाठी त्याला आपल्याला द्यायला पैसे नाहीत. आपण काहीतरी केलं पाहिजे आणि या मुलाच्या हातावरती किमान 10 रुपये तरी ठेवले पाहिजे. दुसऱ्या दिवशी मुलगा सकाळी उठला आणि शाळेला गेला. त्या दिवशी आईने शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये दिवसभर काबड कष्ट केले आणि दिवसभर काबड कष्ट करून त्या माऊलीला 10 रुपये मिळाले.
ती माता संध्याकाळी घरी आली, तोपर्यंत मुलगा पण शाळेतून घरी आला होता. त्या मुलाने आईला सांगितलं, आई उद्या मला लवकर उठव, उद्या मला यात्रेला जायचंय. आई म्हणली, हो रे बाळा तू झोप, तुला मी उद्या लवकर उठवते. त्याच पद्धतीने ती आई आणि तो मुलगा झोपी गेला. मुलगा जत्रेच्या दिवशी सकाळी लवकर उठला. जत्रेला जाण्यासाठी त्याची लगबग सुरू झाली. त्याने आईला सांगितलं, आई मला गरम पाणी दे, मला आंघोळ करायची, मला लवकर जत्रेला जायचंय. आईने मुलाला गरम पाणी दिलं. मुलगा आंघोळीसाठी गेला आणि आंघोळ करून आल्यानंतर आईला म्हणलं, आई मला भूक लागली, मला लवकर जेवायला वाढ. त्या मातेने चुलीवरती असलेली भाकरी त्या मुलाच्या ताटामध्ये वाढले. मुलगा म्हणला, आई मला लवकर दूध दे. चुलीवरती असलेल्या एका पातेल्यावरती दूध होतं. त्या आईला हे पातेलं कशा पद्धतीने धरावं, कशाने धरावं हा मोठा प्रश्न पडला, कारण की घरात तर काहीच नव्हतं. तोपर्यंत मुलाची दुसरी आरोळी आली, आई अगं मला लवकर वाढ, मला उशीर होतोय. तसंच त्या माऊलीने कोणत्या पद्धतीचा विचार न करता ते पातेलं आपल्या हाताने धरलं. आईला चरकेने असं गरम आईचा हात झाला, आईच्या काळजाला भेटला. परंतु आपल्या मुलाच्या पुढे त्या माऊलीने तसंच पातेलं धरलं. आईच्या हाताला फोड आला आणि टपकन अश्रू आईच्या डोळ्यातून खाली वाहू लागले. आईने त्या पातेल्यातलं दूध मुलाच्या ताटामध्ये वाढलं. मुलाने आईच्या हाताकडे पाहिलं, आईच्या हाताला भला मोठा फोड आला होता आणि आईच्या डोळ्यातून अश्रू पडत होते. त्या मुलाला स्वतःची लाज वाटली आणि मुलगा गप गुमाने ते जेवण भाकर खाऊ लागला. आणि खाऊन झाल्यानंतर आईने त्याला जवळ बोलवलं. आई म्हणली, जा जत्रेला जा, नीट व्यवस्थित जा, जत्रेमध्ये गडबड गोंधळ करू नको. तुला काय खावंसं वाटलं तर खा, काय घ्यायचं वाटलं तर घे, आणि हे 10 रुपये घे आणि लवकर संध्याकाळी परत ये. तो मुलगा त्या आईचे 10 रुपये घेऊन जत्रेमध्ये गेला. जत्रेमध्ये गेल्यानंतर त्याने जिलेबी पाहिली, जत्रेत गेला त्याने लाडू पाहिले, जत्रेत गेला त्याने अनेक खेळणी पाहिले, जत्रेत गेला त्याने अनेक पद्धतीच्या वेगवेगळ्या वस्तू पाहिल्या. आणि संध्याकाळी तो घरी आला. घरी आल्यानंतर आई त्याची वाट बघत होती. घरी आल्यानंतर आईने त्याला आपल्या पोटाशी घेतलं आणि आई त्याला म्हणली, अरे बाळा तू जत्रेत गेला, तुला लाडू दिसला असेल, तुला जिलेबी दिसली असेल, तू खाली असेल, अनेक वेगवेगळ्या पद्धतीची तुला खेळणी दिसली असतील, तू सगळी खेळणी घेतली असेल, सांग मला तू या 10 रुपयाचं काय केलं. तसा तो मुलगा आईच्या कुशीतून थोडा बाजूला आला आणि त्या मुलाने सांगितलं, आई तू डोळे बंद कर, मी एक वस्तू आणलेली आहे, मी तुला दाखवतो. आईने डोळे बंद केले आणि त्या मुलाने आपल्या खिशामध्ये हात घातला आणि खिशामध्ये हात घालून त्या मुलाने एक सांडशी काढली आणि त्या आईच्या हातावरती दिली. ज्यावेळेस त्या सांडशीचा स्पर्श आईला झाला त्यावेळेस आईच्या डोळ्यातून अश्रूंचा धार सुरू झाले आणि त्या आईने खऱ्या अर्थाने म्हणलं की आज माझी खऱ्या अर्थाने कुस पावन झाले. जर या मातेमध्ये आपल्या जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला आपल्या आईला बसलेल्या चटक्याची जाणीव असेल, आपल्या मातेला आणि आपल्या मातेला बसलेल्या झटक्याची जाणीव असेल, तो मुलगा नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा कर्तृत्ववान गाजू शकतो. आणि अशाच पद्धतीचा चटका छत्रपती शिवाजी महाराजांना बसला होता आणि महाराजांनी सांगितलं, राजमाता मासाहेब, मी या आपल्या मातेला आणि आपल्या महाराष्ट्र भूमीला जो मुघलांनी नंगा नाच केलाय त्या मुघलांना एक दिवस नक्कीच आपल्या महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले लहानपणामध्ये युद्धासाठी असलेले सगळे कौशल्य, घोडेस्वारी असेल, दांडपट्टा चालवणं असेल, हे सगळ्या गोष्टी शिकले. आणि छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे होत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये एक अतिशय वेगळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला आणि नेतृत्वाला कलाटणी देणारा प्रसंग घडला. तो प्रसंग असा, खऱ्या अर्थाने इथं माता माऊली खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपण हा प्रसंग अतिशय योग्य पद्धतीने ऐकावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील तो असा प्रसंग की बोरमधील रांजे या गावातील एक पाटील, ज्याला रांजेचा पाटील म्हणून ओळखलं जायचं, त्या रांजेच्या पाटलाने आपल्या गावातील एका मुलीवरती अनन्वित असा अत्याचार केला, तिची छेड केली आणि त्या मुलीने त्या छळाला कंटाळून आपली आत्महत्या केली. ही बातमी ज्यावेळेस तिच्या वडिलांनी शिवाजी राजांना सांगितली आणि त्यांनी सांगितलं, राजे मला न्याय द्या, त्यावेळेस राजांनी सांगितलं, हे रयतेचं राज्य आहे, हे स्वराज्य आहे, इथे कोणत्याही माता माऊली वगैरे कोणत्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही. स्त्रीला आम्ही माता समान मानणारी माणसं. आणि रांजेच्या पाटलाची हिंमतच कशी झाली, रांजेने फरमान काढलं, आत्ताच्या आत्ता रांजेच्या पाटलाला जसा असेल तसा घेऊन या. रांजेच्या पाटलाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आणलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजेच्या पाटलाला सांगितलं, तो केलेला गुन्हा तुला कबूल आहे का. त्यावेळेस मस्तवाल असलेला तो रांजेचा पाटील तो म्हणाला, अरे तो कोण शिवाजी, आजकालचा पोरगा, आणि तुला कोणी महाराज केला, आम्ही तुला ओळखत नाही.
त्या गावाचा मालक मी, त्या गावाचा पाटील मी, त्या गावाचं काय करायचं हे मी करेल. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे ते पायाच्या आग मस्तकाला गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी फरमान काढला, त्या रांजाचे दोन्ही पाय शिरापासून वेगळे करा आणि त्या रांजाचे दोन्ही हात त्याच्या धडापासून वेगळे करा आणि फरमान काढला आणि फरमानाची अंमलबजावणी लगेच झाली. असा हा राजा आपल्या मातीमध्ये जन्माला आला ज्याने सर्व स्त्रीला माते समान मानलं. आणि ज्यावेळेस मासाहेबांनी शिवरायांना विचारलं, अरे शिवबा, या रांजाच्या पाटलाने एवढा मोठा गुन्हा केला असताना तो त्याचे फक्त हात पाय का कलम केलेस, त्याला जिवंत का नाही मारलास, त्याचा कडलोट का नाही केला. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, मासाहेब, या रांजाचे 2 हात तोडलेत आणि 2 पाय तोडलेत आणि त्याला चौकात उभं केलंय. ज्याच्या वेळेस आपल्या या स्वराज्यामध्ये जो कोणी नराधम स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिल त्यावेळेस त्याला हा रांजाचा पाटील दिसेल आणि कोणत्याही नराधमाची हिंमत होणार नाही परस्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची. छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्षाचं आयुष्य जगलं आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एकही गोष्ट स्त्रीवरती अन्याय न घडणारी घडली. असा हा रयतेचा राजा आपल्या स्वराज्यामध्ये निर्माण आला. छत्रपती शिवाजी महाराजांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं वचक या स्वराज्यावरती होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज एक 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 करत गडकिल्ले जिंकत गेले. ही जेव्हा गोष्ट आदिलशाहीला कळली त्यावेळेस आदिलशाहातून अफजल खान असेल, सिद्धी जोहर असेल, असे अनेक मातब्बर मराठे, अनेक मातब्बर मोगल सरदार छत्रपती शिवाजी महाराजांवरती चालून गेले. मी आता वेळेचं भान असल्यामुळे आणि वेळ खूप झाली असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त जीवनातील एक प्रसंग 2 मिनिटाचा सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण विचार करतो की जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा होऊन गेला की ज्या राजासाठी माणसं मरायला तयार होती. आज आपण जर विचार केला तर आपल्यासाठी कोणी 1 तास खर्च करत नाही, परंतु या राजासाठी लोक डोळे झाकून मरायला तयार होते. असाच एक प्रसंग ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती अडकले आणि सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरून खाली येता येत नव्हतं आणि त्याच पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूर गावामध्ये असलेला एक शिवा काशीद छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होता. शिवा काशीद म्हणजे एखाद्या माणसाची जर नक्कल करायची म्हणले तर तो अशी नक्कल करणार की त्याची एखाद्या माणसाची आई पण विसरणार की आपला मुलगा नक्की कोण आहे. अशा पद्धतीची नक्कल शिवा काशीद करायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवा काशीदची हीच गोष्ट ओळखली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवा काशीदला येणं सांगावा झाडला. त्यावेळेस शिवा काशीद छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आला आणि तो म्हणला, राजा बोला की, मला सांगावा झाडला. राजे म्हणाले, अरे शिवा, आम्ही ऐकून आहे तो वेशभूषा तो अशी करतो की एखादा ओळखूच शकणार नाही. बाजूला एका जागेवरती माझा पोशाख आणि जिरे टोप आहे तेवढा फक्त घालून आहे. त्यावेळेस शिवा काशीदला खूप आनंद झाला, अतिशय आनंद झाला. त्याने बाजूला असलेले शिवाजी महाराजांचे कपडे आणि जिरे टोप घालून आला आणि तो राजांच्या समोर आला. राजांसारखंच चाललं, राजांसारखंच बोलणं, राजांसारखंच मिशीवरती ताव मारणं. असा शिवा काशीद शिवाजी महाराजांच्या समोर आल्यानंतर सगळेच मराठा मावळे खऱ्या अर्थाने ओळखूच शकले नाही की खरा शिवाजी राजा कोण, शिवा काशीद की शिवाजी महाराज. त्यावेळेस शिवा काशीद म्हणला, राजा मग मला आता सिद्धी जोहर पण ओळखणार नाही ना. त्यावेळेस राजांना आश्चर्य वाटलं आणि राजांनी शिवा काशीदला विचारलं, अरे तुला कसं माहितीये की मी तुला सिद्धी जोहरच्या भेटायला तुला पाठवणार आहेस. त्यावेळेस सिद्धी जोहर म्हणला, त्यावेळेस शिवा काशीद म्हणला की राजा, एवढं वर्ष झालंय, अहो तुमचा श्वास सुद्धा आम्ही ओळखतो. राजे द्या की इडा. राजे मी जातो की भिडायला, मी जातो की सिद्धीच्या भेटीला, मी जातो की सर सिद्धीला फाडायला. त्यावेळेस राजांनी शिवा काशीदला आपल्या जवळ घेतलं आणि राजांनी शिवा काशीदला एक आलिंगन दिलं. राजांना माहिती होतं शिवा काशीदला दिलेलं हे आलिंगन शेवटचं आलिंगन असणार आहे, यानंतर शिवा काशीद आपल्याला दिसणार नाही. राजांच्या डोळ्यातून अश्रू पडायला लागले आणि तो अश्रूचा एक थेंब शिवा काशीदच्या अंगावरती पडला आणि खऱ्या अर्थाने अशी शाबासकी या स्वराज्यामध्ये कोणाला भेटलीच नव्हते. ती शाबासकी भेटली शिवा काशीदला आणि शिवा काशीदला शिवाजी राजे विचारता झाले, शिवा, अरे तुला मरणाची भीती वाटत नाही का. त्यावेळेस शिवा काशीद म्हणला की राजे,
अनेक वर्षापासून माझं स्वप्न होतं की तुमच्या स्वराज्यामध्ये सेवा करायची. आज खऱ्या अर्थाने हा शिवा काशीद जरी जन्माला नाभिक समाजामध्ये जन्माला आला असला आणि या शिवा काशीदचं जर नाव शिवा काशीद असेल, परंतु हा शिवा काशीद खऱ्या अर्थाने मरताना शिवाजी राजा म्हणून मरणार आहे. एवढं भाग्य या जगाच्या पाठीवरती कोणाला मिळालंच नाही, ते भाग्य मला मिळत आहे. आणि शिवा काशीद त्यावेळेस पन्हाळगडावरतून 2 पालख्या निघाल्या. एका पालखीमध्ये शिवा काशीद आणि दुसऱ्या पालखीमध्ये होते ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. त्यावेळेस सिद्धीजोहरला सांगावं धाडला की शिवाजीराजे आपल्याला भेटायला येत आहेत. त्यावेळेस शिवा काशीद अतिशय आनंदित झाला आणि त्याचे सर्व सैन्य शांतपणे नाचगाण्यामध्ये भंग झाले. याच गोष्टीचा फायदा घेऊन शिवाजीराजे अवघड वाटेने पन्हाळगडावरून खाली उतरले आणि विशालगडाकडे कूच करू लागले. त्यावेळेस एक पालखी ज्याच्यामध्ये शिवा काशीद बसला होता, त्या पालखी सिद्धीजोहरच्या सेनापतींनी पकडली आणि सिद्धीजोहरच्या समोर शिवा काशीदला आणलं गेलं. सिद्धीजोहरला अतिशय आनंद झाला आणि सिद्धीजोहर खूप खुश झाला. त्याला वाटलं दिल्लीच्या दरबारात आता आपला मान सन्मान वाढेल. त्यावेळेस तो सिद्धीजोहर शिवा काशीदला बोलू लागला, अरे हे शिवा, तू अशा पद्धतीचं स्वराज्य निर्माण न करता आमच्या राज्यामध्ये सामील हो, बादशाह तुला खुश होईल. त्यावेळेस शिवा काशीद म्हणला, अरे माझ्या राजात माझा स्वराज्य हे रयतेचं स्वराज्य आहे, तुझ्यासाठी लाचार व्हायला आम्ही तयार नाही. आणि त्याच वेळेस दोन संशय नजरे पडले ते शिवा काशीदवरती. आणि ते 2 संशय नजर होती ती होती फाजल खानाची. ज्या फाजल खानाने अफजल खानाच्या वधाच्या वेळेस शिवाजी राजांच्या माथ्यावरती झालेला वार पाहिला होता. ते म्हणले सिद्धीजोहरला, हुजूर ये शिवा नहीं हो सकता, क्योंकि अगर शिवा होगा तो इसके सर पे वार होगा. त्यावेळेस सिद्धीजोहर चौथाळला आणि त्यांनी शिवा काशीदच्या डोक्यावरची पगडी काढली. त्या पगडीवरती कुठेच शिवा काशीदच्या पगडीवरती वार नव्हता. त्यावेळेस सिद्धीजोहर अतिशय चौथाळला आणि सिद्धीजोहर म्हणला, ए काफिर कोण होते? त्यावेळेस शिवा काशीद म्हणला, अरे मी जन्माने जरी शिवा काशीद असलो तर मी मरताना शिवाजी राजा म्हणून मरतो, एवढं भाग्य मला मिळत आहे. आणि सिद्धीजोहरने शिवा काशीदला तिथे मारलं गेलं. आणि त्याच वेळेस छत्रपती शिवाजीराजे सुखरूपपणे विशालगडाकडे पोहोचले गेले. सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु वेळेचे बंधन असल्यामुळे मी या ठिकाणी एक शिवगर्जना करून माझं एक छोटंसं व्याख्यान या ठिकाणी थांबवतो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती भूपती प्रजापती गोब्रह्मांड प्रतिपालक शस्त्रास्त्र शास्त्र प्रणंगत न्यायालंकार मंडित प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतस्य अष्टावधान मंडित राजाधिराज योगीराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के, राजमाता जिजाऊ मासा